नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल माझं आकलन असं आहे, की ते खरं पण अनावश्यक सार्वजनिक जीवनामध्ये बोलतात. म्हणजे ते खरं असतं आणि ते बऱ्याच जणांना पटतं, काही जणांना पटत असलं तरी ते मान्य करायचं नसतं. आणि व्यवस्था म्हणून काही एवढा आपण प्रगल्भ झालेलो नाही आहोत, की एखादा मंत्री असं बोलतोय तर ते खरं आहे असं मानून चालायला. अर्थात त्यांनी कृषी खात्यामध्ये, कारण कृषी खात्यातला मंत्री पैसे घेत नाही बदल्यांसाठी, ही फार मोठी गोष्ट आहे. आधीचा पूर्व इतिहास जर आपण काढून बघितला तर. आणि काही लोकांच्या बरोबर म्हणजे आता काही ॲग्रिकल्चरमध्ये अडचणी असतात तर त्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी खरोखर चांगले प्रयत्न केलेत. असं असून सुद्धा आता ते स्वतःच माझ्याबरोबर आहेत. म्हणजे एवढं चांगलं थेट सांगितल्यानंतर सुद्धा तुमची आत्ताची प्रतिमा ही जुगारी कृषी मंत्री अशी झाली. खरं सांगू का हं. रावजी, मला असं वाटतं की त्या विषयामध्ये आपण न बोललेलं बरं. तो विषय फार महत्त्वाचा माझ्या दृष्टीने वाटत नाही. ओके. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या धोरणावरती बोललं पाहिजे. हे बघा, देशामध्ये देश हा कृषीप्रधान देश आहे. ही सर्व जनतेला मान्य आहे, राजकारणी सर्व पक्षाच्या लोकांना मान्य आहे. आणि कुठल्याही पार्टीचे लोक जेव्हा मॅनिफेस्टो तयार करतात, जेव्हा जाहीरनामा तयार करतात, त्या जाहीरनाम्यामध्ये 40 ते 50% योजना ह्या शेतकऱ्यांसाठी असतात. म्हणजे शेतकऱ्यांवरती अवलंबून अनेक पक्ष आहेत. त्यामुळे तो जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणात अवलंबून, त्या वर्गाच्या संदर्भात जे काही राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे, ते धोरणं ठरवतात. धोरणं राज्य सरकारचं काम काय आहे? धोरणं ठरवणं, धोरणं इम्प्लिमेंट करणं, काळानुरूप त्यामध्ये बदल होत असेल तर बदल करणं हं. आणि यंत्रणेमार्फत ती व्यवस्थितपणे राबवणं, त्यामध्ये काही चूक असेल तर त्या सुधारणा करणं. ह्या 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शेतीच्या धोरणाच्या संदर्भामध्ये जर मला कुणी सल्ला दिला, मला कुणी माहिती दिली, तर त्यामध्ये शेती या खात्यामध्ये आपल्याला बदल करून करता येईल ना. करता येण्यासारखं नाही असं नाही, जगात काही अशक्य नाही, सगळ्या गोष्टी शक्य आहे. परंतु शेतकरी हा केंद्रबिंदू ठरवून त्या ठिकाणी केला गेला पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. या अनावश्यक गोष्टीला माझ्या दृष्टिकोनातून जीवनामध्ये काही महत्त्व आहे असं मला अजिबात वाटत नाही नाही. पण तरी मी तुम्हाला आधीच म्हटलं, तुम्ही पायाभूत सुविधासाठी आता एक जी आर पण आणला. 5,000 कोटी रुपये तुम्ही खर्च करत आहात. ह्याबद्दल काही माझ्या मनात प्रश्न नाही आहे. पण काल श्री रोहित पवारांनी असं म्हटलं, की जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये साधारणपणे तुम्ही 40 मिनिट ते करत होतात असं म्हणणं. खरं काय ते एकदा सांगा. हा अंतिम इंटरव्ह्यू असेल ह्या विषयावर, ते आमच्या वतीने केलेला. नाही नाही, याच्यामध्ये कसं आहे की माननीय सभापती महोदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीचे अर्ज मी दिलेले आहेत. ओके. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यावर भाष्य करण्यास मला योग्य वाटेल. कोण काय बोलतं आणि कोण काय लिहितं, कोण काय ट्विट करतं, त्याच्यावरती मी रोज भाष्य करणं हे काय फार योग्य होणार नाही. हं. त्यामुळे त्या गोष्टीला माझ्या दृष्टिकोनातून जीवनामध्ये काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. शेतकरी ॲट लार्ज हं. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये बदल कसे घडवता येतील, या पलीकडे माझ्या दृष्टिकोनातून माझ्यासमोर दुसरं काही टार्गेट नाही आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टीला काही फारसं महत्त्व देत नाही आणि मीडियाने पण देऊ नये. वास्तविक अ, मीडियाच्या काही लोकांनी खूप सकारात्मक गोष्टी मांडलेल्या आहेत. हं. त्यांचं पण अभिनंदनच केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. हं. काही मीडिया जाणून बुजून, म्हणजे माहिती आहे पण जाणून बुजून हो, ट्रोल करण्याचा प्रयत्न नाही, नाही. करताय. असं आहे, की मीडियाला परंतु तुम्ही ते दोष का करताय आय डोंट नो. नाही का करतात? कारण रोहित पवार ते व्हिडिओ ट्विट करतात. तुम्ही एखादा मुद्दा मांडला, तुम्ही म्हणालात, की मी ते एकतर तुम्ही अजून एकदा स्पष्ट करा, की तुम्ही ते खरोखर खेळत होतात की नाही? नाही, आता मी त्याच्यावरती जास्त भाष्य करू शकत नाही. त्या गोष्टीवरती मला बोलायचंच नाही. तुम्ही जर मला प्रश्न विचारले शेतकऱ्यांविषयी तर त्याविषयी मी बोलेल. मी निश्चित बाकी ह्या विचारणार आहे विषयी आणि या मला त्यात विषयी मला जास्त मला पण त्याच्यामध्ये अधिक रस मला आहे. हे बघा, पण कसं आहे की देशामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक विचार करणारे लोक आहेत, अनेक पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारसरणी असते, वेगवेगळा विचार असतो. विरोधी पक्षाने काय करावं हे मी सांगणं बरोबर नाही. विरोधी पक्षाने काय केलं पाहिजे ते त्यांची भूमिका मांडत राहणार, ट्रोल करत राहणार, सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपले आपले मत या ठिकाणी मांडत राहणार. तर सरकार सरकार आहे. सरकारने लोकांच्या घेतलेल्या निर्णयासंदर्भात सकारात्मक राहणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतात याकडे फारसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. हां, त्यांनी हं. जर काही शेतकऱ्यांच्या सुविधाच्या संदर्भात एखादा निर्णय मला सांगितला असता, सूचना केली असती, तर मी त्यांचं स्वागत केलं असतं. पण तो शेतकऱ्याचा निर्णय सोडून अनवॉन्टेड गोष्टीमध्ये त्यांना जास्त रस दिसतोय आणि त्या गोष्टीमध्ये मी खुलासे करणं म्हणजे मी उगीचच हवा देतोय असं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते सगळं करणं योग्य नाही आणि त्यासाठी त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण तुमच्या नेत्याने तुम्हाला बोलवलं ना? तर ठीक आहे, ते तो रेग्युलरली आमची आठवड्याची बैठक असतेच. असं काही आवर्जून बोलवलं नाही? नाही, त्यांनी तुम्हाला स्वतःने काही मला खुलासा बोलवलं नाही. विचारला नाही, नाही, नाही? मी स्वतः होऊन गेलो, स्वतः खुलासा दिला आणि मी एका चॅनलला मुलाखत देताना दिलगिरी पण व्यक्त केली. समजा या सगळ्या गोष्टीमुळे जर आमच्या शेतकरी बांधवांची काही भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा प्रकारचं मी भाष्य पण केलेलं आहे. नाही, हे आत्ताच्या प्रकारावर का आधीच्या बोलण्याबद्दल? आत्ताच्या प्रकारावर. आत्ताच्या प्रकारावर मी बोललोय, की मी तर तसं काही केलं नाही. त्या संदर्भातली तुम्ही चौकशी होईल. ठाम आहात की तुम्ही काही केलेलं नाही, नाही? मी ठाम आहे त्याच्यावरती. त्यामुळे मी ती इन्क्वायरी होईल, त्याच्यामध्ये काय व्हायचं ते होईल.
परंतु असंही असताना या सगळ्या दूषित वातावरणामुळे काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि तशा प्रकारचे गैरसमज झाले असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे मला शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करणं काही मला फार अडचणीचं वाटत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तेव्हा शेतकऱ्याच्या भावना दुखावल्या असतील तर ते मला योग्य वाटत नाही आणि त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो असं मी त्याही वेळेस सांगितलं, आजही सांगतो आणि मला पुढेही सांगायला काही लाज वाटणार नाही. फाईन. म्हणजे अजितदादांना तुम्ही हेच सांगितलं हो, दादांना पण हेच सांगितलं. आणि त्यांचं समाधान झालं. नाही, समाधान आता ते त्यांचं समाधान झालं की नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्ही, मी कसं सांगू शकतो. पण मी दादांना माझी भूमिका स्पष्ट केली आहे की जे काही झालं दादा असं असं झालेलं आहे. पण तुम्ही काही ह्या मधल्या काळात राजीनामा दिला होता अशी चर्चा नाही नाही, अजिबात नाही. मी कुठेही राजीनामा दिला किंवा नाही तुम्हाला आणि मला पक्षानंही मागितलं पक्षाच्या नाही. नेत्यांनी सांगितलं नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं नाही, सरकारमधून मला कोणी असं म्हटलं नाही की आपण राजीनामा द्या. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. माझ्या खात्याच्या कारभाराविषयी जर कोणाच्या मनामध्ये संशय असेल किंवा सरकारच्या मनामध्ये संशय असेल तर सरकार सांगेल मला राजीनामा द्या म्हणून आणि मी तात्काळ त्या गोष्टीचा विचार करणार नाही, लगेच देऊन टाकेल. ओके. किंवा खांदेपालटाबद्दलची चर्चा सुरू काहीही चर्चा नाही. त्यांना जे योग्य वाटतं, सरकारला जे योग्य वाटतं ते सरकारने करावं. मी त्यासाठी त्यांचा आदेश मानायला तयार आहे. पण मग म्हणजे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. तुम्ही ज्या वेळेला 2 वेळेला अजित पवारांना भेटलात त्यावेळेला चर्चा काय झाली? कारण माध्यमात असं झालं की तुम्हाला एकदा नाही दोनदा पुन्हा परत परत बोलवलं म्हणून अजितदादांनी. चर्चा आमच्याकडे नेहमी होतात आणि दादा काय मला एकटाच बोलतो असं नाहीये. दादा सगळ्या आमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या आमदारांना सूचना देतात की मीडियाशी बोलताना जरा जपून बोला. हे सगळं करताना तुम्ही चांगलं काम करा, व्यवस्थित काम करा आणि लोकांच्या हिताचं काम कसं करता येईल ते बघा. सरकारमध्ये आपली इमेज फार महत्त्वाची आहे. आता मला एका गोष्टीचं फार जास्त आश्चर्य वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये कारण नसताना माझा पक्ष, माझा नेता आणि या सगळ्या लोकांना बदनामी करण्याचं जे षडयंत्र आहे ते सुद्धा योग्य नाही. कारण मी जेव्हा जेव्हा आतापर्यंत दादांकडे गेलो, मी ज्या ज्या वेळेस वित्तमंत्री म्हणून दादांना भेट दिली, मी त्यावेळेस ज्या योजना मागितल्या की दादांनी मला स्पष्टपणे सांगितलं की ह्या योजना मी तुला देतो पण ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. मध्ये कुठे या ठिकाणी गाळ होता कामा नये. पैसे शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत पैसे गेले पाहिजे आणि त्यासाठी धोरणं आखून आणि चांगल्यात चांगलं काम या ठिकाणी मला अपेक्षित आहे असं दादा नेहमी सांगतात मला. आणि त्यांचं सांगण्याचा त्यांना अधिकार पण आहे. ते आमच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष पण आहे. त्यांना अधिकार आहेत आणि त्यांनी सांगितलेलं मला काही म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही. त्यांनी सांगितलंच पाहिजे. शेवटी कसं आहे की दादा 30-35 वर्षापासून मंत्रिमंडळात आणि गेले अनेक वर्ष दादांना राजकीय अनुभव आहे. मी आत्ता कुठेतरी जरी 5 टर्म निवडून आलो तर माझ्या मतदारसंघाच्या बाहेर मी काही पाहत नव्हतो. आता मी आता 4-8 महिने झाले फक्त मंत्रिमंडळात मध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे काही गोष्टी लोकांना पचत नाही. काही गोष्टी मी सामान्य माणूस असल्यामुळे तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना पचत नाहीत का विरोधी पक्षात? काय माहिती कोणाला पचत नाही. कारण मी काय त्याच्या खोलात जास्त जात नाही. कारण मी कधीच चौकशी करत नाही आणि मी लक्ष देत नाही. माझं काम सरळ आहे, नाकात शेंड्यासारखं. जसं नाक माझं लांब आहे तसंच काम माझं सरळ आहे. मी असे आडून पाडून कुठलंच काम करत नाही. त्यामुळे लोकांना पण माहिती झालंय आता काही अंशी, बऱ्याच अंशी लोकांना माहिती झालंय की तसं काही नाहीये. परंतु ठीक आहे, थोडा वेळ लागतो टाऊन सलाकून बाहेर पडण्यासाठी. तुम्हाला नाही वाटत की मी म्हणालो की तुम्ही खरं बोलात, अनेक तुमची वक्तव्य ही माझ्या दृष्टीनं खरी आहेत. काही प्रेक्षक असंही म्हणतात की पत्रकार म्हणून मी जरा तुमची जास्तच बाजू घेतली आधीच्याही मुलाखतीत. पण ते मला पटतं तुम्ही जे बोलतात ते. पण तुम्हाला अनावश्यक पद्धतीनं सार्वजनिक जीवनात बोलण्याची गरज आहे का? मांडणी फारशी व्यवस्थित झाली नाही माझ्याकडनं. हे मान्य आहे तुम्हाला? मांडणी व्यवस्थित झाली नाही. जी मांडणी व्हायला पाहिजे होती ती व्यवस्थित न झाल्यामुळे लोकांचा गैरसमज झालेला दिसतोय. लोकांचा नाही, मुख्यमंत्र्यांचा झाला. मुख्यमंत्री तुम्हाला 2 नाही, वेळेला मला नाही म्हणाले, वाटत. मला त्याचं सांगतो ना मी तुम्हाला. तुम्ही आता म्हणालात की पीक विम्या संदर्भामध्ये सरकार भिकारी आहे. आता त्यातला अर्थ कोणी कशाही पद्धतीने काढला असता, तो पॉझिटिव्ह काढता आला असता, त्या निगेटिव्ह संदर्भात मला न बोललेलं योग्य होईल. त्या संदर्भात मी खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांना केलेला आहे. केला, भेटून केला. त्यांना जाऊन नाही, त्यांना भेटलो नाही, त्यांना फोनवरच बोललेलं आहे की असं असं आहे. ते म्हणजे ठीक आहे, आल्यावर भेटा म्हणे. मी अजून भेटलो नाही मुख्यमंत्र्यांना. तुम्हाला असं वाटत नाही की मुख्यमंत्र्यांना तुमच्या ह्या वर्तनामुळे तुमचा राजीनामा घ्यावा असं त्यांना वाटलं? वाईट वाटत होतं. बघा, शेवटी मुख्यमंत्री आहे आणि मी एखादं वक्तव्य करणं शासनाच्या विरोधामध्ये ते कुठल्याच मुख्यमंत्र्याला आवडणार नाही. याही मुख्यमंत्र्याला आवडलेलं नाहीये आणि त्यामुळे तो साहजिक आहे. तो काही चुकीचं नाही, ते बरोबर आहे. त्यांना अशा प्रकारचं वक्तव्य आवडणार नाही आणि आवडलेलं पण नाही, ही गोष्ट खरी आहे. पण तुम्ही काही स्वतःसाठी मुदत वगैरे मागून घेतली का की ही सगळी चौकशी झाली, हिवाळी अधिवेशनापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, ते पटलावर? असं काहीही नाही. चौकशी करण्याचा प्रश्न नाही. मी व्हॉलंटरीली स्वतःहून चौकशी लावली. मी आपल्याला या किती पत्र दिली तुम्ही? मागच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलंय की एका मुंबईच्या सकाळला बातमी आली होती की अशा प्रकारचे करप्शनचे आरोप माझ्याकडे आहेत. मी त्यावेळेस आमदार होतो आणि विरोधी पक्षाचा आमदार होतो, शिवसेनेमध्ये होतो.
पण ते पेपरच्या बातमीवरून ते कटिंग काढलं. मी माझं पत्र तयार केलं आणि आर पाटील त्यावेळेस गृहमंत्री होते. मी त्यांना माझं पत्र लिहिलं की अशा प्रकारचे वृत्तपत्राने माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. हे काही योग्य नाही. माझी योग्य ती या ठिकाणी चौकशी करण्यात यावी अँटी करप्शनच्या मार्फत आणि जो काही निकाले त्या संदर्भात शासन जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. मला आर पाटलांनी फोनवर एकदा विचारलं, अरे कोकाटे खरंच इन्क्वायरी करायची? हो म्हटलं, करायची इन्क्वायरी. पण त्यानंतर मला डीजीने मला हे केलं, पत्र दिलं की बा तुमच्या कुठल्याही चौकशीमध्ये काही या ठिकाणी आढळून आलेलं नाही, तथ्य आढळून येत नाही, त्यामुळे तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे निर्दोष म्हणून क्लीन चिट म्हणून मला त्यांनी दिलेली आहे. म्हणजे त्यावेळेस माझा स्वभावच असा आहे की एखादी गोष्ट मला जर जाणीव झाली तर मी पटकन सांगतो की नाही चुकीचं आहे हे, आणि चुकीचं असलं की मी माफी पण मागतो आणि माझं स्वतःचं पत्र देतो. तशा प्रकारचा कुठलाही कारभार, तशा प्रकारचं कुठलंही काम माझ्या या कृषी विभागामध्ये केलेलं नाही. मला एक सांगा, महाराष्ट्राचा पहिला कृषी मंत्री असा आहे की ज्याच्या समर्थनार्थ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्र द्यावे, कारण तुम्ही पैसे घेत नाही वेगवेगळ्या बदल्यामध्ये. संघटनाने. हो. म्हणजे मी सुरुवातीला कृषी मंत्री झाल्यानंतर मी विचार केला की पहिलं आय शुड क्लीन माय हाऊस. मला माझ्या घरापासून, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम युअर हाऊस, आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. आणि मग आमचे कृषी अधिकाऱ्यांच्या संदर्भातले मेळावे घेतले, त्यांच्या चर्चा करून घेतल्या, त्यांच्या अडीअडचणी काय त्या युनियनला बोलून घेतलं आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये मी पुढाकार घेतला. ते सांगतील त्याप्रमाणे मी या ठिकाणी अडचणी. शेवटी कसं आहे की आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी एक चांगला माहोल लागतो, चांगलं पाठिंबा लागतो. शेवटी मला काम तर त्यांच्याकडनंच करून घ्यायचं आहे. जर माझ्या यंत्रणेकडनं मला काम करायचं आहे तर माझी यंत्रणा नीट असली पाहिजे ना, माझी यंत्रणा चांगली असली पाहिजे, माझी यंत्रणा क्लीन असली पाहिजे. आणि उगीच बॉदरेशन देऊन प्रेशर टाकून त्यांच्याकडनं एखादं काम करून घेणं योग्य नाही. त्यामुळे मी पहिलं माझं खातं क्लीन करून घेतलं आणि त्यामुळे मग आता नंतरच्या काळामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय बैठका लावल्या, शेतकऱ्यांच्या लावल्या, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या लावल्या, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्या संदर्भातली धोरणं तयार केली, धोरणं इम्प्लिमेंट करायला सांगितलं. आमच्या खात्याच्या अधिकारी सांगितलं 6 महिन्यामध्ये काय करू शकतो एखादा माणूस, 6-8 महिन्यामध्ये. 6च महिने म्हणजे मला तर महिना दीड महिना तर मला बसायला पण मंत्रात जागा नव्हती. म्हणजे 6 महिन्यामध्ये जवळपास 50-55 GR या ठिकाणी काढले वेगवेगळे, आणि त्यातून सुटसुटीतपणा आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. या दृष्टिकोनातून अजून खूप पुढे जायचं आहे, परंतु मध्ये मध्ये या ठिकाणी काही ना काही गोष्टी ज्या शेतकऱ्यांशी संबंधित नाही, ज्या राजकारणाशी संबंधित आहे किंवा स्वभावाशी संबंधित आहे. हे बघा, पर्सनल आणि प्रशासन, पण ह्या वयात तुम्ही काय स्वभाव बदलणार? तो विषय आहे ना, स्वभावाचाच विषय आहे. प्रशासनामध्ये काही दोष आहे का? तर त्याच्यावर कोणी हाऊसमध्ये बोलत नाही, त्याच्यावर कोणी बाहेरही बोलत नाही. पर्सनल याच्यामध्ये माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या प्रेझेंटेशनमध्ये दोष असेल तर असेल, मी कुठं नाही म्हटलं त्याला, असू शकतो ना दोष. पण तुमच्या शेवटी माणूस नेत्याने नाही, हे मला मान्य आहे. तुम्ही ज्या आता गोष्टी सांगितल्या ते तर महाराष्ट्राला बघितल्या, त्याच्याबद्दल कौतुकाच्या बातम्याही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. 100% प्रिंट मीडियाने दिल्या आहेत, काही इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण दिलेल्या आहेत. पण तुमच्या नेत्याने एक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर स्वतःसाठी त्यांनी हे केलं, म्हणजे ते यशवंतरावाच्या समाधीवरती गेले आणि तिथे प्रायश्चित घेतलं होतं. असं काही करावं असं वाटतं तुम्हाला? प्रश्न असा आहे की मी अनेक वेळा सांगितलं की माझी चूकच काही नाही, तर मी प्रायश्चित्त का करावं? माझी चूक काय? माझ्या कामकाजात चूक आहे काही, माझ्या धोरणामध्ये चूक आहे का काही? तर मग धोरणात चूक असेल तर मला सांगावं ना, मी सुधरून घेतो. हे बघा, असं काही नाही जीवनामध्ये की माणूस बदलू शकत नाही, किंवा या ठिकाणी एखादं धोरण चुकीचं असेल ते बदलता येत नाही. अनेक GR निघाले, या अगोदरचे GR चुकीचे निघाले म्हणून नवीन काढले. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, या गोष्टीशी मी सहमत आहे. त्यामुळे काही गोष्टीमध्ये जर चूक असेल तर ती सुधरू शकते किंवा सुधारता येऊ शकते. आणि माझ्या आतापर्यंत जर तुम्ही सगळ्या फायली बघितल्या तर मी एकाही फाईलवरती माझं स्वतःचं ओव्हररोल केलेली नाही. मी मंत्री म्हणून मी ज्या डिपार्टमेंटला फाईल आला त्या सही करून त्याला लगेच पाठवून दिला इमिजिएटली. एक पण फाईल माझ्या ऑफिसात तुम्हाला सापडणार नाही. निर्णय ताबडतोब आणि लगेच घेऊन टाकतो. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय, खास करून श्री मी रोहित असा पवार? आरोप तरी कसा करू जोपर्यंत माझ्याकडे पुरावे नाही. नाही, आता ज्यांचं नाव तुम्ही घेताय ते एका पॉलिटिकल पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका काय घ्यावी, काय मांडावं, तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्या व्यक्तिगत त्यांच्या त्या आरोपाविषयी मी खूप उत्तर देत बसणं हे काय मला योग्य वाटत नाही. माझ्यासमोर खूप कामं आहेत, माझ्यासमोर खूप आवाढव्य प्रश्न पडले आहेत शेतकऱ्यांची. हे कसं आहे, एवढं मोठं डिपार्टमेंट आहे हे. खरं वास्तविक तसं विचार केला तर शेतकरी डिपार्टमेंट खूप मोठं आहे, आणि या मोठ्या डिपार्टमेंटचं काम करणं काय, मला कधी कधी सामान्य शेतकऱ्याचा एखादा मेसेज येतो, त्यांचं सांगणं की बा आम्ही औषध मारलंय, आमचे पीक जळालेलं आहे, आमच्या पाणी अतिवृष्टीमुळे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, तर त्या संदर्भातली भरपाई करा. मी इमिजिएटली माझ्या PS ला फॉरवर्ड करतो किंवा माझ्या OSD ला फॉरवर्ड करतो. त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यात लक्ष घाला, किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याशी मी डायरेक्ट बोलतो, तालुका कृषी अधिकाऱ्याशी पण बोलतो. त्या शेतावर जा, त्या शेताचं काय म्हणणं आहे ते मला सांगा, त्याला आपल्याला नुकसान भरपाई कशी देता येईल ते पण मला लगेच ताबडतोब प्रस्ताव पाठवा.
आणि काही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही या, मी मीटिंग लावतो विम्याच्या संदर्भातले. आता नांदेडचा एक मुलगा मला 3-4 वेळा फोन केला त्याने. त्याला म्हटलं मी 2 दिवस थांब, पुढच्या आठवड्यात बैठक लावतो आणि त्या संदर्भात विम्याच्या कंपनीला बोलवतो. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. जिल्हाधिकारी म्हणतात की काही अंशी तथ्य आहे त्याच्यात, आणि म्हणून प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील थोडक्यात आम्ही दुसरे. या मुलाखतीतल्या पहिल्या भागातले 2 महत्त्वाचे प्रश्न आणि मग शेतीमध्ये तुम्ही जे काही करता. छावा संघटना तुमच्या राजीनाम्याबद्दल फार आग्रही आहे. हे बघा, छावामध्ये अनेक प्रकारच्या संघटना आहेत, हं. एकच नाही आहे. छावा संघटना महाराष्ट्रभर 4-5 संघटना आहेत. त्यातली काही संघटना त्यांच्या काही व्यक्तिगत रागा लोभापोटी काही असू शकतं, मला माहिती. मी त्यांना भेटलो नाही अजून, ते माझ्याकडे आले पण नाही. हं. ते ते आले तर तुम्ही भेटाल त्यांना. हा, कोणालाही भेटेल. मी राज्याचा कृषी मंत्री आहे, त्यामुळे मला कोणालाही भेटणं काही गैर वाटत नाही अजिबात. भेटेल ना मी त्यांना. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेईल, त्यामध्ये सुधारणा करायचं सुधारणा करेल. हं. परंतु सगळ्याच छावा संघटना माझ्या विरोधात आहे असं म्हणणं काही योग्य नाही. ज्या छावा संघटनाचे पदाधिकारी मला भेटले, ज्यांनी माझा स्वभाव पाहिला, ज्यांनी माझं काम पाहिलंय, दे आर हॅपी. ओके. त्यामुळे ते खुश आहेत. तो काय फार विषय नाही आहे त्या संदर्भातला. ओके. आणि आता तुम्ही काय ठरवलंय? फार कमी बोलायचं ठरवलंय का काय? अजितदादांना शब्द काय दिला तुम्ही? नाही, कमी तर आता हे स्वभाव आहे, स्वभावाला काय औषध नाही आहे. परंतु जोपर्यंत काम करायचं तोपर्यंत शेतकऱ्यासाठी करायचं, एवढं नक्की. ठीक आहे. या मुलाखतीचा हा जो महत्त्वाचा भाग आहे तो आता सुरू होत आहे, कारण माझ्या दृष्टीनं कृषी हे असं खातं आहे की ते महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक हाऊसहोल्ड, प्रत्येक घराशी निगडीत आहे. आणि त्यामुळे एका चांगल्या कृषी मंत्र्याची महाराष्ट्राला गरज होती. आधीच्या कृषी मंत्र्यांच्या कारभाराबद्दलचं वास्तव हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मला कोणालाही फार डावं आणि उजवं करायचं नाही, कारण प्रत्येकाने त्यांचं परीक्षण करून घ्यावं. आता तुम्ही पायाभूत सुविधा आणि त्या सगळ्याकडे येत असताना क्लीनअप मिशनबद्दल तुम्ही बोललात. मला माहिती नाही की सुरेश धस यांनी जे आरोप केले त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे. ही चर्चा होती पूर्वी की अनेक कृषी संचालक आणि जे कृषी विभागाशी निगडीत आहेत त्यांचे खाजगी आस्थापना आहेत. ते स्वतःचं हित अधिक पाहतात. त्यांनी ज्यांची नावं घेतली ते सगळेचे सगळे भ्रष्ट आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. तरीसुद्धा सुरेश धस यांनी जी तक्रार केलेली आहे त्याची काही तुम्ही झाडाझडती घेतली खात्याअंतर्गत? मी घेतली, झाडाझडती घेतली, त्या चौकशी केली, त्याचा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टप्रमाणे माननीय सचिव महोदयांनी फाईल माझ्याकडे मूव्ह केली आणि त्या संदर्भात मी येस केलं की जे दोषी असतील त्यांना बाजूला करा, जे चांगले असतील त्यांना जागेवर राहू द्या, त्या काम करू द्या, त्यांना संधी द्या काम. ग्रेट. असे किती अधिकारी दोषी ते तुम्हाला? आता मी आकडा नाही सांगता येणार मला, परंतु मी त्याच्यावरती सही केलेली आहे. मला तर आठवत नाही, बरेच दिवस झाले त्याला सही करून. ओके. पण त्याच्यात साधारणपणे दोष काय? कारण तुम्ही क्लीनअप मिशन नाही, तर मग नंतर महत्वाच्या विषयाकडे आपण येऊ. नाही, दोष हे फार आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्या कौटुंबिक नात्यामधल्या काही लोकांच्या कंपन्या असू शकतात किंवा काही लोकांनी पण हे गंभीर आहे. औषधं. हा ना, मग मी ते त्या कारवाई केली आपण लगेच त्याच्यावर. आपल्याला त्यांनी करू नये हा सर्व्हिसचा बुकमधला नियम आहे. राज्य सरकारच्या सर्व्हिसमध्ये असणाऱ्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या लाभाच्या योजना या ठिकाणी स्वतः राबवू नये किंवा आपल्या कुटुंबाला या ठिकाणी राबवू नये, अशा प्रकारचा नियम आहे. त्या नियमानुसार त्यांच्यावरती जी काही कारवाई करायची ती आपण कारवाई केलेली आहे. पण त्यात काही फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत का म्हणजे खात्याअंतर्गत जिथं चौकशी गरज वाटली तिथं फौजदारी गुन्हे पण दाखल करू आम्ही. करणार आहात? हो, 100%. आणि जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती खात्याअंतर्गत पण कारवाई? खात्यानिहाय चौकशी होईल. फाईन. आता मला महत्त्वाच्या प्रश्नाकडे जायचं. ते असं आहे की तुम्ही 5,000 कोटी रुपये जे पायाभूत सुविधासाठी खर्च करणार आहात ते टप्प्याटप्प्याने करणार आहात. ते पैसे पुरेसे आहेत? त्याच्याशिवाय आणखी काहीतरी विजन तुमच्या डोक्यात आहे? नाही, 5,000 कोटी रुपये एका वर्षासाठी आहे. ओके. 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपये आहेत. त्यामध्ये 4,000 कोटी रुपयाची योजना आपण लॉन्च केल्या आहेत. हम्म. 1,000 कोटी संशोधनासाठी ठेवले आहेत. कारण संशोधन महत्वाचं आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, शेती हा विषय तसा फार अवघड आहे. हार्वेस्टिंग पासून तर पीक निघणेपर्यंत आणि पीक निघाल्यानंतर मार्केट इंटेलिजन्सपर्यंत या ज्या गोष्टी एकमेकाशी लिंकअप आहेत, त्या गोष्टीसाठी पीक हातात येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हातात आल्यानंतर 2 पैसे मिळणं त्या शेतकऱ्याला खूप आवश्यक आहे. हम्म. पण त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यावे लागतील का? तर होय, घ्यावे लागतील आणि ते घेतले आपण. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की शेतकरी हा कर्जबाजारी होता कामा नये. शेतकरी कमीत कमी या ठिकाणी त्याला एमटी लोनचे, आता पीक कर्जासाठी तर सरकार बिनव्याजी कर्ज देते. मग आता त्याने एमटी लोनसाठी जे कर्ज घ्यावं लागतं त्याला, त्यासाठी ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा शासन का देत नाही? तर शासनाने द्याव्यात अशी माझी या ठिकाणची धारणा आहे. हम्म. की भांडवली खर्च आहे, समजा पाईपलाईन आहे, त्यानंतर क्रॉप कव्हर आहे, त्यानंतर ड्रीप आहे, डबल ड्रीप आहे, त्याच्यानंतर मल्चिंग पेपर आहे, त्यानंतर शेततळं आहे, त्याच्यानंतर गोडाऊन्स आहे, त्यानंतर कोल्ड चेन आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या सुविधा आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांनी पैसे का टाकावे त्याच्यामध्ये, भांडवली खर्च का करावा? आणि मग शेतकऱ्याला व्यवस्थितपणे पैसे नाही मिळाले की तो कर्जबाजारी होतो. शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये अशा प्रकारचं माझी या ठिकाणची अपेक्षा आहे. राज्य सरकार 5,000 कोटी रुपये मी केंद्र सरकारला पण विनंती करणार आहे. मी म्हटलं की अजून खूप काही करायचं आहे. मला केंद्र सरकारला विनंती करायची की तुम्ही आम्हाला
₹3,500-4,000 कोटी रुपये केंद्र सरकारचे वाचले की नाही विम्यामध्ये, ते पैसे तुम्ही आम्हाला इकडे द्या भांडवली खर्चासाठी. आम्ही दर वर्षाला 5-10 हजार भांडवली खर्च जर टाकला तर अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करता येतील. परंतु याचं कनेक्शन जे आहे ते मार्केट इंटेलिजन्स बरोबर करावं लागेल. तर शेवटी त्याच्या खिशात येणारा पैसा हा जास्त महत्त्वाचा आहे. वातावरणाच्या बदलामुळे काय झालं की शेती सगळी अनिश्चित झालेली आहे आणि त्यामुळे आमचा शेतकरी वैतागला आहे. शेतकरी काय म्हणतो, शेवटच्या क्षणाला शेती परवडत नाही. तर त्याला शेती परवडली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे शासनाने आणि शासन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. या धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामध्ये काही राज्य सरकार, तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती केली. त्यांनी तिघांनी मान्य केलं की ते 5,000 कोटी रुपये आपण भांडवली गुंतवणुकीसाठी देऊ. त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केलेली आहे आणि आम्ही GR पण, कृषी समृद्धी योजनेचा GR पण काढलेला आहे. या संदर्भात मी केंद्राला विनंती करणार आहे आता की आपण पण काही पैसे आम्हाला द्यावेत. ते जास्तीत जास्त पैसे भांडवली खर्चासाठी जेवढे मिळतील तेवढे जर शेतकऱ्यांना दिले तर मला असं वाटतं की बऱ्याच प्रकारचं त्याचा कर्जबाजारीपणा कमी होऊन जाईल. ओके. आणि त्यामधून त्याला कुठल्याही प्रकारामध्ये मार्केट इंटेलिजन्स आणि इरिगेशन या 2 गोष्टीला जास्त लक्ष द्यावं लागेल. कसं आहे की महाराष्ट्रामध्ये 30-35%, 32%च्या पुढं या ठिकाणी जमीन बागायती नाही आहे. ती जमीन सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ती जमीन आपल्याला जास्तीत जास्त 40-45% कशी नेता येईल, 50% कशी नेता येईल, तो एक विचार आहे. शेततळ्याच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये जे वाहून जाणारं पाणी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात, समुद्राला वाहून जाणारं पाणी खूप मोठ्या प्रमाणात, ते पाणी अडवून शेततळ्यामध्ये कसं साठवता येतील आणि शेतीला त्याच्यातून कसं जीवदान मिळेल, हाही आमचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शेततळी झालेली आहेत, आणखी नव्याने काही शेततळी कशी करता येतील आणि किमान काही पिकांना पाण्याची आवश्यकता फार कमी आहे, काही पिकांना पाणी कमी लागतं, काही पिकांना खूप लागतं. परंतु किमान कोरडवाहू ज्याला म्हणतो आपण, नुसत्या पावसाच्या भरशीवर बसण्यापेक्षा काहीतरी थोडंफार त्याला पाण्याची व्यवस्था करता आली पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. ओके. आणि मग त्याचं उत्पादन वाढल्यानंतर मग तो पुढचा प्रश्न आहेच पुन्हा मार्केट इंटेलिजन्स. कारण हा पणनचा विषय आहे, पण बाजारपेठेचं काय? बाजारपेठेचा मोठा इश्यू आहे. मी तेच म्हटलं की याला मार्केट इंटेलिजन्स बरोबर मला पणन बरोबर बसावं लागेल. मी माझ्या डोक्यामध्ये आहेत की कृषी विभागाचे जे मोठे मोठे शॉपिंग मॉल्स आहेत, मार्केट कमिट्या आहेत, इथे शाश्वत शेतीच्या अंतर्गत किंवा आमच्या शेतकऱ्यांना जे उत्पादन करतात ती विक्रीची व्यवसाय त्या ठिकाणी करावी लागेल. उदाहरणार्थ कांदा 5 रुपये शेतीमध्ये उत्पादन खर्च या ठिकाणी पडतो, पण तो विकायला गेला का तो 5-7 रुपयाला विकला जातो आणि मार्केटमध्ये ग्राहकाला मात्र तो 50 रुपयाने मिळतो. पण तोच जर शेतकरी त्याने जर कांदा मार्केटमध्ये आणून जर वेगवेगळ्या ठिकाणी सेंटरवरती विकला, फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी गट किंवा महिला बचत गट यांच्या मार्फत जर विकला, तर त्याला 30-40 रुपये या ठिकाणी किलो मागे मिळतील आणि मग थोडंसं त्याला आधार मिळेल. म्हणजे अशी माझी धारणा आहे. त्यामुळे मार्केट याला उपलब्ध करावे लागतील आणि त्यासाठी काही मार्केट कमिटीला कंपल्शन करावं लागेल किंवा आम्हाला तुम्ही 10% जागा, 5% जागा आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला द्या, आमच्या शेतकरी बचत गटाला द्या, शेतकरी गटाला द्या किंवा महिला बचत गटाला द्या. असं करून ती जुगाड त्यांचा एकत्र करावं लागेल. त्याशिवाय चांगले दिवस येतील असं मला वाटतं. ओके. पीक विम्याबद्दल खूप चर्चा आहे. संख्या कमी झाली शेतकऱ्यांची, कारण आपण 1 रुपयाने करत होतो त्यावेळेला ते मोठ्या संख्येने आले असतील. पण जी हाऊसमध्ये चर्चा झाली आणि शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे ते आहे, ते ट्रिगर्स तुम्ही जे काय ते का काढले? काय झालं आहे, मी सांगून ठेवतो, आपण 1 रुपयाची पीक विमा योजना सुरू केली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 2.25 कोटी रुपये, 2 कोटी 5 लाख 10 लाख अर्ज आले. आता तेवढी शेतीच नाही महाराष्ट्रामध्ये, तेवढी शेतकरीच नाही आहे. शेतकरी 1.5 कोटीच्या पुढे शेतकरी नाही आहे. 2-2.25 कोटी अर्ज येतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ त्या योजनेचा गैरफायदा घेणारी काही मंडळी चुकीचे अर्ज भरून, चुकीचे बाहेरच्या राज्यातून काही अर्ज आले आणि त्यामुळे त्या खात्याला बदनाम करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. आता मग त्यामध्ये सुटसुटीतपणा जर आणायचा असेल तर मग आपल्याला पीक विमा योजना ही या ठिकाणी सुधारितपणे आणावी लागेल. पण सुधारितपणे आणत असताना लास्ट ट्रिगर काय आहे? लास्ट ट्रिगर ज्या ट्रिगरवरती शेतकऱ्यांचं उत्पादन या ठिकाणी अवलंबून आहे की कापणी प्रयोग. कापणी प्रयोगामध्ये शेवटी पेरलंच नाही, उगवलंच नाही तर त्याला कापणीत काही निघणारच नाही किंवा मध्ये काही पावसाचं नुकसान झालं किंवा नैसर्गिक नुकसान झालं तर कापणीमध्ये काहीच येणार नाही. त्यामुळे त्याला विमा तर 100% मिळणार आहे. त्यामुळे त्या कापणी प्रयोग हा शेवटचा ट्रिगर आहे आणि आतापर्यंत 50-55% हा कापणी प्रयोगावर आधारित विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला. असं आहे की आता तुम्हालाही माहिती की नैसर्गिक आपत्तीचं स्वरूप बदलत चाललंय. कापणी प्रयोग हे शेवटच्या टप्प्यातली गोष्ट आहे. बरोबर. पुन्हा महसूलचे लोक तिथे असतात आणि ते खरोखरच कापणी करतात का, हा एक स्वतंत्र विषय. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही शेतकरी आहात, मीही शेतकरी आहे. तलाठी काही तिथे येत नाही, ते सगळ्यांचा जुगाड लागत नाही वगैरे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातले जे 3-4 ट्रिगर्स आहेत ते काढणं धोकादायक असं नाही वाटत तुम्हाला? मला नाही असं वाटत. त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आयडियाज आहेत. समजा आम्ही आता प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन देतोय, तर वेदर स्टेशनच्या IMD मार्फत आम्ही फिगर घेतो
त्यानंतर सॅटेलाईटवरनं आम्ही या ठिकाणी अंदाज घेऊ शकतो शेतकऱ्यांचा. आणि ॲग्रिस्टॅकवरनं आम्हाला किती शेतकरी आहेत आणि किती शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय, असं ॲटोमोशन त्याच्यामध्ये खूप आलंय. आम्ही ॲग्रिस्टॅकमध्ये जातोय, आम्ही सॅटेलाईटवरनं इमेज घेतोय, आम्ही IMDचा रिपोर्ट घेतोय आणि मग कापणी प्रयोग आहे. म्हणजे अशा कुठल्याही याच्यामध्ये त्याचं नुकसान झालं तर त्याला केंद्र NDRF मार्फत किंवा SDRF मार्फत, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मार्फत ती नुकसान तर आम्ही त्याला वेगळी देणारच आहे. ओके. ती नुकसान आम्ही वेगळी त्या शेतकऱ्याला देणारच आहोत. पण तरी सुद्धा विमा कंपन्यांनी ते भरपाई त्यांना द्यावी अशी या ठिकाणी शासनाची अपेक्षा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विमा योजना सुटसुटीत व्हावी म्हणून ती योजना नव्याने या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. एक आणि एवढंच नव्हे तर कालपर्यंत विमा योजना काल आजची शेवटची तारीख आहे. 65 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. आणि आता मी परत त्यांना सांगितलं की अजून 15 दिवस मुदतवाढ द्या. मी आजच सकाळी आमच्या आवटी आहे 15 दिवस मुदतवाढ दिली तुम्ही. द्यायला हीच सांगितलं मोठी त्यांना बातमी आहे त्याच्यात. की 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदतवाढ देऊन आणि अजून काही शेतकऱ्यांना त्यामध्ये 10-15 लाख शेतकरी जर आले तर साधारण ते 75 ते 80 लाख शेतकरी या ठिकाणी विमा उतरवतील. ओके. आणि आपल्या संपूर्ण याच्यामध्ये बऱ्याचशा पिकांना विमा नाहीये, त्यामुळे विमा उतरवण्याचा प्रश्न येत नाही. काही द्राक्ष बागाला विमा नाहीये किंवा अशा वेगवेगळ्या फळबागांना विमा नाहीये, उसाला नाहीये. काही ठिकाणी उसाला विमा नाहीये. त्यामुळे मग ही जी पिकं आहेत ना तर ही पिकं लागवड असल्यामुळे जवळपास 90 ते 95% शेतकरी त्यामध्ये समावेश करतात. आणि असा. पीक विमा कंपन्यांना 10,000 कोटी रुपये फायदा झाला ही जी आकडेवारी आली हे बरोबर आहे? 100% बरोबर. 7,000 कोटी रुपयाचा फायदा झाला पीक विमा कंपनी. बरं. तोच पीक विमा कंपन्याला होणारा फायदा आमच्या शेतकऱ्यांना का होऊ नये? आमच्या शेतकऱ्यांना तो फायदा व्हावा किंवा त्यांना त्या ठिकाणी योजना मिळाव्यात म्हणून आम्ही ही कृषी समृद्धी योजना आली. म्हणून तर आम्ही कृषी समृद्धी योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या दारावर येतो, शेतकऱ्यांच्या शेतावर चाललोय आणि त्याला ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा देण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. फाईन. 2 महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया आणि थांबूया आपण. एक तुम्ही AI आणणार होता वेगळ्या क्रॉपसाठी आणि शेतकऱ्यांसाठीची वेगळी आयडेंटिटी द्यायचा तुमचा प्रयत्न सुरू होता जसा आधारचा आहे. त्याच्यात काहीतरी तांत्रिक गोष्टी अडचणीच्या आहेत असं काहीतरी दिसतंय. काय खरं ते? नाही, त्याच्यामध्ये काही गोष्टी नाही आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की आपलं जे महाराष्ट्र राज्याचे जे AI धोरण आहे, AI धोरण देशामध्ये सर्वात चांगलं धोरण आहे. धोरण लॉन्च झालं, कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचं डिटेलिंग अजून सुरू आहे, त्याच्यानंतर टेंडरिंग करायचं आहे आणि बऱ्याचशा कंपन्या त्यामध्ये भाग घेऊ इच्छितात. कसं झालं की आता नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्या ह्या विषयामध्ये मोठमोठ्या लॅब तयार करणं, मोठमोठे वाण विकसित करणं, बियाणं विकसित करणं त्यांचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. ते पण शेतकऱ्यांना मदत करत आहे चांगल्या प्रमाणामध्ये. तर अशा प्रकारे ते वेगवेगळे वाण विकसित करून आणि शेतकऱ्यांना देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. परंतु AI आम्ही एक इम्पॅनल करणार आहोत 7-10 कंपन्या. त्या एकाच कंपनीला कुठलंही काम देणार नाही. त्याने काय होईल की एका कंपनीवरती डिपेंड राहिलो तर मग आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी कंपनी, विदर्भात वेगळी कंपनी, मराठवाड्यात वेगळी कंपनी, त्याच्यावर आक्षेप घेणं सोपं होईल आणि ही योजना शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं सोपं होईल. त्या दृष्टिकोनातून आमची इम्पॅनलमेंटची प्रोसेस सुरू आहे. तिला 4-8 दिवस वेळ लागेल. आणि इकडं ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून फार्मर ID म्हणून या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी अडचण आहे. अडचणी काय आहेत की फॉरेस्टच्या जमिनी आहेत त्यांना फार्मर ID या ठिकाणी मिळत नाही त्यांना, किंवा मग देवस्थानच्या जमिनी आहेत ज्या शेतकरी करतात त्यांच्या जमिनीवरती या ठिकाणी ॲग्रिस्टॅकचा नंबर येत नाही, फार्मर प्रोड्युसर कोड या ठिकाणी मिळत नाही, फार्मर ID कोड मिळत नाही. तर या संदर्भामध्ये धोरणात्मक काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मी आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि कॅबिनेटवरती निर्णय करून त्या ठिकाणी काहीतरी निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल. उदाहरणार्थ आता एक दुसरी गोष्ट सांगितलं की एक छोटीशी गोष्ट आहे की काल मी नंदुरबारला एका कार्यक्रमामध्ये होतो आणि नंदुरबारमध्ये आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी विषय मांडला की गोपीनाथ मुंडे अपघात विमा, शेतकरी अपघात विमा योजना जी आहे ती फक्त शेतकऱ्याच का देतो आपण, शेतमजुराला का देत नाही? तो मुद्दा योग्य आहे, त्याचा तो मुद्दा योग्य आहे, मला पटला. मी म्हटलं ठीक आहे, मी कॅबिनेटवरती तो मुद्दा मांडतो की बा आपण शेतमजूर हा गृहीत धरला त्याला काहीही आधार नाही. ज्या शेतमजुराला काही आधार नाही, शेतकऱ्याला तर थोडी शेतीचा आधार आहे पण त्याला काहीच आधार नाही, त्याचा समावेश त्यामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळे तो समावेश सुद्धा मी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यासाठी मी कॅबिनेटवर जाणार आहे. म्हणजे ज्या ज्या प्रकारच्या सूचना, सजेशन्स जनतेमधून येईल, शेतकऱ्यांमधून येतील किंवा मीडियाच्या माध्यमातून येतील तर त्या सूचना आम्ही निश्चितपणे बदल करू. त्यामध्ये शेतकऱ्यांना सुविधा जास्त काय देतील त्या संदर्भात मी प्रयत्न करणार आहे. आमच्या खात्याच्या लोकांचे काही त्यांचे अनुभव असतात ते पण अनुभव त्यांचे शेअर करून ते पण मला कसं करता येईल त्याचा विचार करतो. सर्वसमावेशक कृषी धोरण कसं राहील हा या ठिकाणी माझा प्रयत्न आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ही चांगली गोष्ट आहे पण पुन्हा पुनरुक्ती करतो कारण ते आवश्यक आहे. तुम्हाला कुणी राजीनामा मागितलेला नाही हे बरोबर आहे?
राजीनाम्याचा प्रश्न येतो कुठं? ठीक आहे. तुम्ही राजीनाम्यासाठी मीडिया का आग्रही? मला हे समजत नाही, नाही. आम्ही नाही आग्रही. कुठल्या तुम्हाला- गोष्टीवर आग्रही आहे मी? का आग्रही नाही, आहे? सुप्रिया सुळेंनी राजीनाम्याने काय घडणार आहे? नाही, त्याच्यावर तुम्ही विश्लेषण केलं. मी फक्त एका वाक्यात काय विचारलं. घडणार आहे फक्त एवढं सांगा. राजीनाम्याने काय घडणार? दुसरा ते माणूस येईल, हम्म, कोणतरी कोणी मंत्री येणारच आहे. खातं थोडं रिकामं राहणार आहे. हम्म, हे बघा, ती प्रक्रिया आहे. राजीनामा ही एक प्रक्रिया आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हम्म, त्यामुळे मी काय तो आहे कृषी मंत्री नाही आहे राज्याचा. जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकांसाठी काम करावं एवढी माझी धारणा आहे. हम्म. म्हणजे मी शिकलो लोकांकडनं, की मी माझ्या पक्षाच्या नेत्याकडनं शिकलो, मी मुख्यमंत्र्याकडनं शिकलो. ते हेच शिकलो की आपण सातत्याने काम करत राहणं आणि लोकाभिमुख काम करत राहणं हा स्वभाव आहे, स्थायी स्वभाव आहे माणसाचा. ते मी करतोय. त्यामुळं मला राजीनामा देण्यासारखं काही एकदम एक्स्ट्रीम घडलंय माझ्याकडनं आणि शेतकऱ्यांना प्रचंड मोठा अन्याय झालाय असं जर काही घडलं तर मी राजीनामा 100% देईन. पण तसं काही घडलेलं दिसत नाही मला. अननेसेसरीली राजकीय वातावरण तापवून आणि त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर चुकीचं आहे असं माझं मत. नाही, पण ते पत्ते खेळताना दिसल्यामुळे थोडीशी अडचण झाली. ठीक आहे, तो गेम सगळ्याच लोकांच्या मोबाईलला डाउनलोड झालेला आहे. तो का माझ्या एकट्याच आहे? आणि ते पॉपअप सगळीकडेच होतं ते. हम्म. तो काय विषय तुमच्या नाही. आणि मोबाईलमध्ये त्याचं- डाउनलोड नव्हता ना तो खेळ? नाही नाही, तो मी पाहिलाच नाही. ओके. पण आता ते आरोपण प्रत्यारोप जे झाले ते चला, चौकशी आणखी सगळं येईल रिपोर्ट बाहेर. माझं कृषी मंत्र्याबद्दलचं जे मत आहे ते मी अगदी सुरुवातीला सांगितलं. आता त्यांचं स्वतःचं मत हे तुमच्या समोर आहे. त्यामुळं ते जे आज काय सांगतायत आणि खास करून कृषी क्षेत्रातल्या त्यांना ज्या मूलभूत बदलाबद्दल ते बोलतायत, मला असं वाटतं की त्याची खरोखर महाराष्ट्राला गरज आहे. आणि त्यांनीही असं म्हटलं की मी ज्या काही गोष्टी केल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो किंवा त्या वक्तव्याबद्दल पण त्यांना पक्षप्रमुख आणि जे काही सांगायचे ते सांगितले. आता त्यांची मुलाखत तर तुमच्या समोरच आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.